आज आपण खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असा खमंग शेवगा फ्राय भाजी बनवणार आहोत. शेवग्याच्या शेंगा आधी आपण शिजवून मग त्या मसाल्यात परतल्यामुळे भाजी एकदम कोरडी आणि मसालेदार आणि चमचमीत तयार होते. असा हा शेवगा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत. शेवग्याची शेंगा हा शेवग्याच्या पाल्यापासून तर शेंगांपर्यंत बहुउपयोगी आहे. अतिशय न्यूट्रिशियननी भरलेला असा शेवग्याची भाजी आपल्या आहारात नक्कीच असायला हवी. शेवग्याची भाजी आमच्याकडे नेहमीच करतो. शेवगा सगळीकडेच वेगवेगळ्या पद्धतीने करतात पहा. पण शेवगा फ्राय अशा पद्धतीने जर केला तर तुम्ही बोटे चाटून पुसून खाल पहा. अशी कोरडी अतिशय शेवग्याला तो मसाला चिकटलेला आहे पहा घट्टसर पद्धतीने आणि कसा फ्राय केलाय आपण ते इथं दाखवलेलं आहे पहा. त्याच्यामुळे भाजी अतिशय सुंदर होते. ही भाजी मी बऱ्याच वेळा 8 दिवसातच केलेली आहे पहा ही. आता आपण प्रत्यक्ष भाजीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. ह्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत पहा, गावरान पद्धतीच्या ह्या शेंगा आहेत. याचे आपल्याला असे विशिष्ट आकाराचे तुकडे करायचे आहेत. तुकडे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहेत. तरी पण आपल्याला घेऊन खाता येतील अशा पद्धतीने आपण हे तुकडे करायचे आहेत. तुकडे केल्यानंतर त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे. साल काढताना खूप बारीक पूर्ण साल नाही काढायची आणि काही साल ठेवायची पण नाही. अशी मध्यम प्रतीची आपण ही साल काही ठेवायची आणि काही काढायची. अशा पद्धतीने सगळ्या शेवग्याच्या शेंगाच्या आपण सालं काढून घेतलेले आहेत, कट केलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत आणि कोरड्या पण केलेल्या आहेत. आता ही भाजी आपल्याला ह्या शेवगा थोडा शिजवून घ्यायचा आहे. एक 80% तरी आपण शेवगा शिजवून घेणार आहेत पहा. कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये पाणी पण टाकलेलं आहे पहा आपण. त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकणार आहोत. हळदीमुळे शेवग्याला कलर पण छान येतो आणि शेवग्याच्या शेंगामध्ये हळद मुरते. नंतर थोडीशी आपण इथं मीठही टाकणार आहोत. मिठामुळे स्वादिष्ट लागतात त्या शेंगा आतून खाताना आपल्याला. हिरवी पानचट लागतात पहा या शेंगा तसं जर नाही केलं तर. शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी कमीच टाकायचं आहे कारण हे पाणी उरलेलं आपण फेकून देणार नाहीयेत. हे पाणी आपण शेवग्याच्या भाजीसाठी इथं वापरणार आहेत पहा. आणि झाकण ठेवून या शेवगा पलीकडच्या गॅसवर मी ठेवते. तोपर्यंत आपण इकडे मसाले करून घेणार आहेत पहा. मसाल्यासाठी आपण घरगुती पद्धतीचे मसाले वापरणार आहोत. घरात जे साहित्य उपलब्ध आहे तेच इथं वापरायचं आहे. कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. आता आपण इथं शेंगदाणे मूठभरच घेतलेले आहेत. जसे तुमचे मेंबर असतील त्या पद्धतीने तुम्ही हे मसाले वाढवायचे आहेत. आता मंद आचेवर हे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत चांगले. ते ताटात काढून घेतलेले आहेत पहा. याच्यानंतर आपल्याला धने टाकायचे आहेत. धने माझ्याकडे पावडर होती पण मी ताजे धने वापरणार आहे. त्याच्यामुळे स्वाद चांगला टिकून राहतो आणि स्वादिष्ट अशा पद्धतीच्या ह्या शेंगा लागतात पहा. चटचट आवाज केला का शेंगा ह्या धने पण आपण यात एकाच ताटात काढून घेणार आहे सगळं. याच्यानंतर आपण इथे तीळ टाकलेले आहेत पहा. शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला तुम्ही भाजी कुठलीही करा, कशीही करा, पण तीळ हे आवश्यकच आहेत पहा. तीळ आणि शेवग्याच्या शेंगा हे कॉम्बिनेशन ठरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण शेंगदाणे इथं कमी घातलेले आहेत पहा, खूप नाही टाकलेले. तीळ पण आपले चटचट करायला लागलेले आहेत. कमीच गॅसवर आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. मोठा गॅस इथं केलेला नाहीये पहा. काढून घेतलेले आहेत आपण हे तीळ पण. आता इथं मी खोबरं हे किसून घेतलेलं आहे पहा. किसून घेतलेलं खोबरं पण आपण इथं खमंग असं भाजून घेणार आहेत. हे मसाले भाजण्यावरच आपलं जी मसाला जो आहे त्याचा चव अवलंबून असते पहा. मंद आचेवर छान पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहेत. शेवग्याची भाजी ही सुंदरच लागते आपल्याला. चवदार अशी भाजी जर बनवायची असेल तर मसाले असेच वापरा. काढून घेतलंय पहा आपण. हे सगळं एका ताटात काढलेलं आहे आपण. हे थोडं थंड होईपर्यंत आपण कांदा चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहेत. थंड झाल्यावरती मिक्सरला लावून घेऊ आपण. आपण कांदा पण इथं छान बारीक करून घेतलाय पहा चॉपरला. काढून घेतलाय तो डिशमध्ये. हे थंड झालेलं आहे. आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत. तोपर्यंत आपण आता इथे शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या शिजलेल्या आहेत आपल्या 80-1% आणि आपण आता त्या याच्यामध्ये हे मिक्सरला टाकून घेतले. त्याच्या आधी आपण त्या शेवग्याच्या शेंगा जाळीमध्ये काढून घेऊ म्हणजे त्या कोरड्या होतील. जाळीमध्ये शेंगा पाणी आपल्याला इथंच वापरायचं आहे त्याचं. अजूनही आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. याला पाणी थोडंच आपण टाकलं होतं तेवढंच निघलेलं आहे. कोरड्या करून घ्यायच्या आहेत पहा. शेंगाला कलर छान आलाय, शिजल्यात चांगल्या त्या. दिसतानाच शेंगा किती भारी दिसतात बघा.
पाणी नाही टाकून द्यायचंय पहा, ही चूक नाही करायची आपण. आता एकदा मिक्सर फिरवलाय आपण, चालू बंद मिक्सर करायचा आहे फक्त, म्हणजे तेल बाहेर येत नाही, मसाला आपला कोरडा तयार होतो. शेंगदाणे आपण शेवटी टाकलेले आहेत, कारण शेंगदाणे आधी टाकले तर ते बारीक झाले असते. मिक्सरमध्ये आपण आता आल्याचा तुकडा टाकलेला आहे, थोडा लसूण टाकलेला आहे आणि 2 छोटे टोमॅटो टाकलेले आहे. ह्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे. प्युरी बनवलेली पहा आपण मिक्सरमध्ये. आता आपल्याला भाजीला प्रत्यक्षात सुरुवात करायची आहे. तेल टाकून घेतलेले पहा, पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे. तेलही आपलं आता गरम झालेलं आहे पहा. याच्यामध्ये शेंगा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता सुरुवातीला. अशा ह्या शेंगा वरून क्रिस्पी दिसतात आणि आतून अशा मऊ असतात पहा. अतिशय सुंदर स्ट्रक्चर या शेंगांना येतो असं तळल्यामुळे, आणि जो अर्क आहे शेंगांचा तो या तेलामध्ये उतरतो. त्याच्यामुळे मसाला एकदम खमंग लागतो. मसाला चवदार लागतो या शेंगा जराशा तळून घेतल्या तर. खूप छान लागतो एकदम. अतिशय न्यूट्रिशियननी भरलेली अशी भाजी आपल्या आहारात असायलाच हवी पहा. शेंगा आता उन्हाळ्याच्या दिवसात तर फार मिळतील पहा. जास्त प्रमाणात येतात. काढून घ्यायच्या शेंगा चांगल्या फ्राय केल्यात पहा आपण त्या पद्धतशीर, आणि कुठे जळकट तुम्हाला दिसत नाहीत पहा, अशा व्यवस्थित त्या फ्राय झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी देऊन घ्यायची पहा. मोहरी टाकलेली आहे आपण आता इथं. जिरे टाकलेले आहेत. खमंग फोडणी बसली. आपण लसूण नेहमीप्रमाणे उभा कापलेला इथं टाकलेला आहे पहा. त्याच्यामुळे तो लसूण दाताखाली आला तर तो चांगला पण लागतो आणि भाजी पण छान दिसते पहा ताटामध्ये. आता याच्यामध्ये चॉप केलेला जो आपला आहे कांदा, तो याच्यामध्ये टाकायचा आहे. बारीक कांदा जर केला तर भाजी मिळून येते पहा अशी. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. ताटात तुम्ही तशी पण सकाळी नाश्त्याला खाऊ शकता, डब्याला पण देऊ शकता. आता इथं 1 चमचा आपण काश्मीरी घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण तिखट घेतलेले आहे पहा. असं हे 2 चमचे टाकलेले आहेत. हळद टाकलेली आहे पहा, हिंग टाकलेला आहे. हे परतून घ्यायचे मसाले आपल्याला. याच्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे आपण. ती पण चांगली परतून घ्यायची आपल्याला. कढीपत्ता तेलातच टाकायला पाहिजे होता, पण मी विसरले. पण मी आता टाकला याच्यामध्ये, तर शिजून निघेल तो त्याच्यामध्ये. एवढं काही काळजीचं काही कारण नाहीये. पण तुम्ही टाकताना मात्र तेलामध्येच टाका. आता मसाला आता भांड्याला थोडा लागला होता. आपण त्याच्यात पाणी टाकून हे मसाले पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पहा चांगल्या प्रकारे. झाकण ठेवून शिजवायचं आहे पद्धतशीर. खमंग असा वास सुटलेला आहे पहा आता याचा. चांगले झालेत आपले मसाले. कुठेच जळाले नाहीत आणि व्यवस्थित शिजलेत एकदम. आता याच्यामध्ये आपला एक घरगुती मसाला आहे आमचा केलेला काळा मसाला. गोडा म्हणू आपण त्याला. 1 चमचा टाकलेला आहे तो. कसुरी मेथी टाकलेली पाय, आणि भाजीच्या शेंगा खाताना इतकी चवदार लागते भाजी. सुवास पण छान सुटतो. कसुरी मेथी टाकलेली थोडी. कोथिंबीर खूप सारी टाकून घेतलेली पहा. हिरवीगार कोथिंबीर निवडून, धुवून, कापून स्वच्छ केलेली आहे पहा ती. शेंगा पण ह्याच आत टाकायच्या आहेत आपल्याला आणि परतून घ्यायचंय. असे मसाले त्याला मेल्ट होतील. अजून आपण खोबरं आणि शेंगदाण्याचं इथं कूट टाकलेलं नाहीये पहा. तो केव्हा टाकायचा आहे बघू आपण. याच्यात थोडं ते उरलेलं जे पाणी होतं आपलं शेवग्याचं पहा, आपण ते इथं वापरलेलं आहे. सगळं पाणी टाकलेलं आहे आपण. मुळातच आपण पाणी कमी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे पाणी काही फार नव्हतंच. अशा शेंगा आता 80% शिजल्या होत्या. एक 20% याच्यामध्ये शेंगा शिजणार आहेत पहा चांगल्या. मसाले मेल्ट होतील. अजून आपल्याला तो मसाला टाकायचा आहे. तो मसाला एकदम शेवटी टाकणार. शेंगा शिजल्यात पहा आपल्या. ह्या कंडिशनला आपण तो मसाला टाकून घेऊ. आता एकदम कोरडी होईल पहा आपली भाजी. मसाला पण त्याला चिकटलेला राहील घट्ट पद्धतीने आणि भाजी पण शिजलेली असेल आणि धन्याचा आणि त्याचा इतका सुगंध सुटणार आहे आता. झाकण उघडल्यानंतर झाकण लावून घेणार आहेत आपण.
अशी भाजी शेवग्याची आपल्याकडे आहारात आपल्या पाहिजेच. छान स्ट्रक्चर आलंय पहा त्याला. अजूनही आपली भाजी कोरडी होणार आहे. आपण अजून कोरडी होणारच आहे म्हणजे ती. ह्या स्टेजलाच कूट अन् ते टाकायचे. आधी जर कूट टाकलं तर भाजी चिकट होते पहा. पहा भाजी रेडी झालेली आहे आपली एकदम. अजून ती सुकणार आहे भाजी. छान स्ट्रक्चर आले. वास तर इतका खमंग दरवळलाय एकदम. कोरडी करायची आपल्याला. होणारच आहे ती कोरडी. झाकण ठेवले आपण. भाजी तयार आहे आपली. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. पहा तुम्ही किती कोरडी भाजी झालेली आहे आणि शेंगांना पण ती चांगली चिकटलेली आहे. कलर पण छान आलेला आहे. दिसतेही सुंदर एकदम. अशी भाजी पाहिल्यावर आपल्याला ती खावीशी वाटते, पुन्हा-पुन्हा करावीशी वाटते आणि कितीही खाल्लं तरी मन भरत नाही पहा. अशी छान भाजी तयार झालेली आहे पहा. जरूर ट्राय करा हा शेवगा. हॉटेलपेक्षाही छान भाजी झालेली आहे पहा. इथं हायजीन आपण असतं पहा आपलं व्यवस्थिशीर. आपल्या हाताने बनवलेली असते, खात्री असते आपल्याला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जवळून तुम्हाला दाखवली पहा.